पूर्ण कागदपत्रे घेऊन येत आहेत आणि तुम्ही आंदोलनावरती गेलात, हे विसंगती असं वाटत नाही का? एवढे मोठे त्यांची भरती नाही, आकृतीबंध मंजूर नाही, का त्रास होणार नाही जनतेला? हात जोडून आमच्या मागण्या मान्य करा, जनतेचे तुम्हाला काम करायचे, योजना करायचं जरूर करा. आम्ही कर्मचारी आहोत. कर्मचाऱ्याचा हे गोंधळ नेमकं योजनेच्याच तोंडावर का? जर हे कर्मचाऱ्याला असंच आंदोलन चालू ठेवायचं असेल तर मुख्यमंत्र्यांना एकच प्रश्न आहे आमचा, डायरेक्ट प्रत्येक खात्याचे, प्रत्येक माणसाचे खाते डायरेक्ट बँकेत आहेत, त्या कर्मचाऱ्याचा प्रश्न सोडा, डायरेक्ट खात्यावर पैसे टाका तुम्ही. महिने झालं राशनसाठी आम्ही तरसतोय. कशासाठी तरसत होतो? आम्हाला शेतकऱ्यातले काम सोडून आम्ही येतो. कशासाठी? जे आंदोलन आहे ते कर्मचारी पण वेटिंग करू लागलेत ना. यांनी इतक्या दिवस काय केले होते? कर्मचारी बंद आहे म्हणाल्या. लाडक्या बहिणीचं निघालेला 15 दिवस झाले. सध्या हे ना राशन कार्डचं काय हे करून देण्यात लावून जाईल. कर्मचारी तहसीलचे पैसे घेतल्याशिवाय का काम करीत नाही? शासन पगार देत नाही, शासन पगार देत नाही का? 10 तारखेला दिले, आजची तारीख किती आहे बघा. आता तेव्हापासून मी इथं आहे. फक्त राशन कार्ड इथे बनवायचं, माझं पैसे दिल्याशिवाय इथं काम काहीच होत नाही. मित्रांनो, आज पुन्हा एकदा मी तहसील कार्यालयासमोर आलो आहे. अहमदपूर शहरातील वास्तविक परिस्थिती मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. बघू शकता तुम्ही, मागील 2 दिवसापासून तहसील कार्यालयातील महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांचं लेखनी बंद आंदोलन आहे. शासनाने त्यांच्या मागण्या न मंजूर केल्यामुळे आज 15 तारखेपासून ते बेमुदत संपावर आलेले आहेत. काय त्याच्या नेमक्या प्रतिक्रिया असणार आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. काय नेमक्या मागण्या काय आहेत? आमच्या मागण्या आहेत की महसूल विभागाचा जो आकृतीबंध आहे, सुधारित आकृतीबंध 2006 पासून आम्ही शासनाला विनंतीने वेगवेगळ्या संपानं आंदोलन करून मागणी केली. अद्याप त्या आकृतीबंध मंजूर झाला नाही. सांगड समितीचा अहवाल शासनाकडे सादर झालेला आहे, तरी शासनाने त्याची दखल घेतलेली नाही. त्याचबरोबर पुरवठा विभाग हा आमच्या महसूल विभागातून वेगळा केलेला आहे. त्याच्या आकृती त्याच्यानुसार त्यांची भरती झालेली आहे आणि त्याची यादी पण आलेली आहे. आणि ते जे आमचे महसूल विभागाचे जे कर्मचारी पुरवठा विभागात काम करतात त्यांचं काय, त्यांना पदान्नवत करून खालच्या पदावर आणले. त्याच्यासाठी आकृतीबंध सुधारित होणं गरजेचं आहे. पुरवठा विभाग वेगळा केला तर आमचं काही त्यात म्हणणं नाही, पण त्याच्या अनुषंगाने ती पद भरले तर आमचे पद सुद्धा आकृतीबंध वाढली पाहिजे. तर काही महत्वाचे प्रश्न असणार आहेत. ही जनता तुमच्याकडेच काम करत? हो, जनता आम्ही शेतकऱ्याच्या काम. नेमकं यांच्या मंजूर जे योजना शासनाने दिल्यात याच वेळी तुमचं आंदोलन का नाही? आमचं आंदोलन अगोदरच होतं. आमच्या अगोदर शासनाला अगोदरपासून सुरू आहे, मान्य आहे. परंतु योजना आत्ता जरी लागू झाल्या असल्या, ज्या वेळेस जनता तुमच्याकडे, लोक नागरिक हे पूर्ण कागदपत्रे घेऊन येत आहेत आणि तुम्ही आंदोलनावरती गेलात, हे विसंगती असं वाटत नाही का तुम्हाला? नाही, विसंगत असं काही नाही. आमच्या मागण्या ह्या 11/3/2024 पासून आहे. शासनाला आम्ही सांगितलेलं आहे आणि पूर्ण महाराष्ट्रभर आहे. आता एकदाच आपला तालुका नाही. आणि महसूल विभागाने वेळोवेळी आम्ही शेतकऱ्याच्या कामासाठी सहकार्य केलेलं आहे. जनगणना आम्हीच करतो, त्याच्यानंतर नोंदणी आम्हीच पार पाडतो, सर्व शेतकऱ्याचे कामही आम्हीच पार पाडतो. विविध आंदोलन झाले तरी बी आम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये बसून त्यांच्यासाठी आम्ही कामं बी करतो. त्यासाठी शासनाकडे आमचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही हा संपावर गेलेला आहे. 10 तारखेला आम्ही गाळ्या फिटून काम केल्या. 11 तारखेला आम्ही सुट्टीच्या दिवशी निदर्शन केली. 12 तारखेला आम्ही लेखणी बंद केलं आणि आम्ही शासनाला निवेदन तसं दिलेलं आहे की बाबा आम्ही 15 पासून बेमुदत संपावर जात आहोत. याच कर्मचारी संघाचे अध्यक्ष माझ्या सोबत असणार आहेत. सर, मला सांगा, मागील अनेक दिवसापासून तुमचं हे जे आंदोलन आहे, जे सुरू आहे, त्यांचा आवाज येत नाही, तुम्ही बिंदास राहा. परंतु आता लोकांची जी परेशानी आहे हे तुम्ही का बघत नाही? तुम्हाला जर आंदोलन उपोषण जर करायचं असेल तर तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर का बसत नाही किंवा राज्य शासनाच्या दारात जाऊन का बसत नाही? तुम्ही तहसील कार्यालय बंद करून या लोकांना वेठीस का धरताय, असा लोकांचा प्रश्न आहे. लोक म्हणजे नागरिक आणि नागरिकांपैकीच मी एक आहे. हे जे स्टाफ आहे 18 वर्षाखालचा आकृतीबंध आहे. 18 वर्षाखाली, 18 वर्षानंतर किती योजना मंजूर झाल्या? एवढ्या योजना मंजूर अंमलबजावणी करण्याकरता एवढा स्टाफचा एवढा पुरल कसा आहे? 18 वर्षाखाली केलेली भरती तेवढा आकृतीबंध. ही आकृतीबंध नवीन योजनानुसार मंजूर करावा. योजना तुम्ही जाहीर जरूर करा. कर्मचारी करायचा त्याची भरती करा. नवजवान शिकलेले ग्रॅज्युएट पोरं एवढे मोठे, त्यांची भरती नाही, आकृतीबंध मंजूर नाही, का त्रास होणार नाही जनतेला? दुसरा मुद्दा असा, आमचं जे तुमच्या म्हणण्यानुसार आमचं जे आंदोलन चालू आहे सर, 11/3/2024 रोजी मुख्यमंत्र्याच्या समोर बैठक झाली.
त्या बैठकीमध्ये आमच्या मागण्या मान्य केल्या. आम्ही उठून आलो. कधीपासून? मार्च पासून. आतापर्यंत शासनानं सकारात्मक भूमिका घेतली नाही. झालं 3 दिवसापासून आपल्या साक्षीनं आम्ही आंदोलन करत आहोत. काळ्या भीती लावल्या, लिखणी पण केली. त्यांना फरक पडला नाही. कर्मचाऱ्याच्या बाबतीत, भरती करण्याच्या बाबतीत, प्रमोशन करण्याच्या बाबतीत कोणत्याच कोताला बसून ते तहसीलदारापर्यंत आतापर्यंत आकृती बंद तालुक्यात मंजूर नाही. एकाही नागरिकाचं काम अडलं नसतं. 18 वर्षाखालचा आकृती बंद जर आज रोजी झालं तर त्या कर्मचारीचे काय हाल होतील? का जनता बोलणार नाही? काय चूक आहे त्यांचं? आमच्या मागण्या मान्य करा, जनतेच्या जरूर कामे करू. तुम्ही योजना जाहीर करा, पण खाली कर्मचारी द्या. आम्ही त्याचा अंमलबजावणी करायला सक्षम आहोत. तुमच्या माध्यमातून सरकारला आमची विनंती आहे हात जोडून की आमच्या मागण्या मान्य करा. जनतेचे तुम्हाला कामं करायचे, योजना करायच्या जरूर करा. आम्ही कर्मचारी आहोत ना, पण आमच्या मागण्या मान्य करा. नागरिकांना मोजक्याच दिवसामध्ये खात्यावर पैसे पडणार आहेत माझी लाडकी बहीण या योजनेचे, परंतु तुमच्या या कार्यामुळे त्यांच्या कुठेतरी अडथळा वाढेल असं तुम्हाला वाटत नाही? आज केलो नाही आम्ही. 24 मार्च पासून आमचं आंदोलन चालू आहे. नागरिकांना वाटणं साहजिक आहे. आज आमच्या टायमाला त्याने योजना जाहीर करते विचार करू नये कर्मचाऱ्याचा. ही योजना अंमलबजावणी कोण करतील? किती कर्मचारी? कर्मचाऱ्याचा विचार करू नये. त्यांना जर जनतेचे खरंच कामं करायचे तर कर्मचारी देव. तहसील कार्यालयातील महसूल विभागातील कर्मचाऱ्यांचे हे लेखणी बंद आंदोलन याची दुसरी बाजू आपण बघणार आहोत. कारण जनता, नागरिक आणि तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा जो हा संघर्ष आहे, आवाज बहुजनांचा न्यूजच्या माध्यमातून तुमच्या समोर मी मांडण्याचा प्रयत्न करतोय. काय तुमची प्रतिक्रिया आहे? सरकारने यांची मान्य पूर्ण करा ना. आम्ही 6 महिने झालं राशनसाठी आम्ही तरसतोय. कशासाठी तरसत? आम्हाला शेतकऱ्यातले कामं सोडून आम्ही येतो. कशासाठी येतोय? यांची मागण्या पूर्ण करा ना. आमच्याही मागण्या पूर्ण. ते मागणी जे करत आहेत, कर्मचाऱ्यांची भरती झाली पाहिजे, त्यांचं प्रमोशन झालं पाहिजे, योग्य वाटतं तुम्हाला? योग्य आहे ना त्यांची मागणी. आता तुम्हाला हे पैसे जे मिळणार आहेत योजनांचे, नवीन योजना जे सुरू केल्या, याच धर्तीवरती त्यांनी सुद्धा आंदोलन केले, तर तुम्हाला काय वाटतं? आम्ही त्यांना सपोर्ट करू. सरकारनं करावं पटकन. आम्ही पण त्यांची सपोर्ट करतो ना. आम्हाला मगाशी तुम्ही बोलत असताना बोलला की तुम्ही असं कसं काय आंदोलन केले, आमच्या अगोदर कामं करा तुम्ही करा. आता काय सांगा? आम्ही करूत ना. आम्ही सहकार्य त्यांचे जे कर्मचारी वाढवा म्हणाले, आम्ही त्यांना सहकार्य करूत. आम्ही आमचं काम करून दिले तर आम्ही त्यांच्यासोबत आंदोलन करू. त्यांच्यासोबत. कुठून आला तुम्ही? नागझरी. काय म्हणायचं ह्या आता जी प्रक्रिया जी सुरू आहे तहसील कार्यालयामध्ये, काय तुमचं मत? शेतकऱ्याचे हे जे प्रश्न, लाडकी बहीण आता उद्या 2 महिन्याला पैसे पडणार आहेत खात्यावर, त्या संपूर्ण शेतकऱ्याचे नवीन मुलाचे लग्न झाले त्याचे राशन कार्डामध्ये नाव नाही घालत. तहसील कर्मचाऱ्याचा हे गोंधळ नेमकं योजनेच्याच तोंडावर का? जर हे कर्मचाऱ्याला असंच आंदोलन चालू ठेवायचं असेल तर मुख्यमंत्र्यांना एकच प्रश्न आहे आमचा. डायरेक्ट प्रत्येक खात्याचे, प्रत्येक माणसाचे खाते डायरेक्ट बँकेत आहेत. त्या कर्मचाऱ्याचा प्रश्न सोडा. डायरेक्ट खात्यावर पैसे टाका. तुम्ही डायरेक्ट खात्यावर पैसे टाका. मुख्यमंत्र्याला एकच विनंती आहे आमची की डायरेक्ट जनतेला त्रास नका, कर्मचाऱ्याला त्रास नका. तुमच्यानं भरती होत नाही, तुम्ही काम करू शकत नाही. डायरेक्ट योजना काढायची, शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे टाकायचे. प्रत्येकाचे बँकेत खाते आहेत. आवाज जो आहे मुख्यमंत्र्यापर्यंत जाईल का ते पाहणं गरजेचं आहे. अजून काही तरुण माझ्यासोबत आहेत. तर समोर आहे, तुम्ही काय म्हणणं आहे तुमचं? नेमकं आजची जी ही प्रक्रिया तुम्ही बघत आहात 1 तासापासून, सविस्तर असं काय सांगा? सर, माझं म्हणणं एवढंच आहे, तुम्ही कुठली योजना जाहीर करलेली, यांचं आंदोलन एवढ्या दिवस चालू नव्हतं. तुम्ही मध्ये बोर्ड पाहू शकता. 12 तारखेपासून म्हणजे मागल्या शुक्रवारपासून, आज सोमवार आहे, 12 तारखेपासून यांनी आंदोलन छेडलंय. पाठीमागचे 8 दिवस पण ऍड झाले ना. रेशन कार्डसाठी एवढी पब्लिक आली. सगळे याच्यामधले 95% लोक रेशन कार्डचं नाव कुणाचं ऍड करायचं, कुणाचं रिमूव्ह करायचं नाव आहे. मग हे ऍड रिमूव्हल साठी यांनी आतापर्यंत समजा शुक्रवारी काही नावं ऍड झाली असते, रिमूव्ह झाले असते. आज आतापर्यंत आता जे टाइम झाला तेव्हा त्या टाइमापर्यंत काही नाव ऍड झाले असते, काही रिमूव्ह झाले असते नाव. यांनी जे आंदोलन आहे ते कर्मचारी पण वेटिंग करू लागलेत ना. यांनी इतक्या दिवस काय केले होते मला सांगा तुम्ही? यांनी म्हणणार आमची मागणी 2000. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे तुमचा प्रश्न. यांनी इतके दिवस काय केले होते? प्रत्येक नागरिकांनी आजपर्यंत काय केलं होतं हे सुद्धा तुम्हाला सांगितलं मगाशी तहसीलदारांनी. इतके दिवस ज्यावेळेस तुम्हाला योजना मिळते त्याच वेळेस तुम्हाला आधार कार्ड, तुमचं राशन कार्ड अपडेट करायची तुम्हाला कसे काय सुचते असं सुद्धा म्हणलं होतं. त्याच्याबद्दल मी सांगतो, शेतकरी सामान्य वर्ग आहे, तुम्हाला सांगतो, डॉक्युमेंट आम्ही तोपर्यंत बघत नाही जोपर्यंत काम पडत नाही. तुम्ही एखाद्या गोष्टीला कधी हात घालता? मला जर एखादी समजा माझं डॉक्युमेंट, माझं रिक्वायरमेंट असेल त्यावेळेस तुम्ही बघेल ना माझं तिथं नाव आहे का नाही ऍड आहे. मग आता मला तिकडे कुठं काय प्रूफ मागितलं, रेशन कार्डचा प्रूफ मागितला, तर मी रेशन कार्ड काढले जुने समजा,
रेशन कार्डवर बघितलं, अरे हे नाव नाही, ते नाव नाही, किंवा हे मिस्टेक आहे, ते मिस्टेक आहे, तर त्या टायमाला तुम्ही साहजिक आहे ना तिकडे तुमचे संबंधित ऑफिसकडे धाव घेणं साहजिकच गोष्ट आहे. बरोबर आहे. तुम्ही असं म्हणू शकत नाही ना की तुम्ही ऐन टायमाला येत आहे, किंवा तुम्ही ज्यावेळेस योजना जाहीर झाली त्यावेळेस तुम्ही ते संबंधित डॉक्युमेंट काढणार, त्यावेळेस तुम्ही त्या संबंधित डॉक्युमेंटला हात घालणार, काही त्रुटी असतील तर दुरुस्त करण्यासाठी त्या ऑफिसला येणार. यांचं काय म्हणणं आहे, आता त्रुटी जाहीर करण्यासाठी लोकांचा ओढा वाढत आहे, पब्लिक वाढत आहे, म्हणजे आता आंदोलन करण्यासाठी चान्स आहे. म्हणजे लोकांना वेटीस धरून तुम्ही तुमच्या मागण्या मान्य करण्यासाठी, तुमचे प्रमोशन असतील, तुमचे काही दुसऱ्या काही पगारवाढीच्या मागण्या असतील, तुम्ही डायरेक्ट तिकडे मंत्रालयात जाऊन बसा, तुम्ही मंत्र्याकडे जाऊन बसा. जाणीवपूर्वक हे तुमच्याबद्दल असं करतात असं तुम्हाला म्हणायचं आहे का? हो, त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी जाणीवपूर्वकच म्हणतो सर. पब्लिक सगळी जाणीवपूर्वकच म्हणणार याला. अजूनही काही माझ्यासोबत असणार आहेत तरुण, काय सांगायचं या प्रक्रियेबद्दल? ज्यावेळेस योजना शासन मंजूर करतं त्यावेळेस कर्मचारी वर्ग बरोबर आहे की त्यांचं मागणी मान्य आहे, मागणी मान्य आहे की बाबा पूर्ण कर्मचारी भरती झाली पाहिजे. पण ज्यावेळेस मीटिंग मध्ये ज्यावेळेस यांनी मुख्यमंत्र्यांसोबत होते त्यावेळेस यांनी पूर्णही विचार न करता निघून आले की बाबा ह्यांनी करतेलच कधी. त्यांच्याकडून यांनी तारीख घेतली का की बाबा यांनी काही कर्मचारी भरती होणार आहे पण कधी, ह्यांनी कधी विचारलं का? ते त्यांनी म्हणतात की नवीन आकृतीबंध लागू झाला पाहिजे पण कधी भरती होणार आहे? यावेळी कर्मचाऱ्यांचं लेखणी बंद आंदोलन सुरू आहे, हे योग्य आहे का अयोग्य आहे? अयोग्य. पुढे जाऊया. आणखी इथे काही महिला आहेत, माझ्याकडे वयस्कर महिला सुद्धा आहेत. आजीकडे जाणार आहे. आजी इकडे या, तुम्ही समोर या. कशासाठी आला तिथं? राशन कार्ड. काय म्हणतात कर्मचारी, काय सांगतात? कर्मचारी दिनागिऱ्यात कुठं आहेत ते कर्मचारी बंद आहे म्हणाल्या. कधी होईल म्हणतात तुम्हाला? आता किती दिवस आहे की कुणाला माहित आहे, 10 दिवस म्हणाल्या खाली. तुम्ही महिला आहेत, आपण जाऊया या इकडे. आजी कुठून आलात? नागझरी. काय काम होतं नेमकं? म्हणताने पोराचे लग्न झालेले आहे, 2-3 वर्षाखाली त्याचे पोराचे नाव राशन मध्ये टाकायचे. तर राशन कार्डवाला दिलं तर म्हणलं त्याने तुम्ही अहमदपूरला जा म्हणलं. आम्ही अहमदपूरला आला 2-3 कागद घेऊन, कोणी त्याचं हेच करून देईन ऑनलाईन. मग आता हे लाडक्या बहिणीचं निघालेलं आहे, 15 दिवस झाले. सध्या हे ना राशन कार्डचं काय हेच करून देणार ऑनलाईन, काय हे असं करायला? तर ह्याच्यासाठी आमचं म्हणणं आहे की आम्ही कागद घेऊन आलेले आम्हाला ऑनलाईन करून द्यावं राशन कार्डाला. याच ठिकाणी जमलेला एक तरुण आहे माझ्यासोबत बोलण्यासाठी, तो इच्छुक आहे. काय नेमकी त्याची प्रतिक्रिया असणार आहे पाहूया आपण. नमस्कार सर, आवाज बहुजनाच्या माध्यमातून पूर्ण अहमदपूरच्या नगरीला सांगू इच्छितो. तर माझी फाईल 8/3/2024 ची आहे. तर जवळपास आज तारीख 15/7/2024 आहे. मी तुमच्या समोर माझा अर्ज आहे. तर जवळपास 5 महिने ह्या अर्जाला झालेले आहेत. आणि सर जी निलावाड सर जी मुख्य लिपिक आहेत यांचा सर्व एक ID आहे जी की प्रत्येक ऑपरेटरला दिलेली आहे. 2 ऑपरेटर आहेत. ऑपरेटर वाढविले तर सर समावेश सर्वांचे कामे सोपे होऊन जातात. आणि सर मी त्यांच्यासाठी एक अर्ज दिला होता तहसीलदार साहेबांना की खूप करप्शन ह्या पुरवठा विभागामध्ये सध्या चालू आहे म्हणून. माझी अर्जाची आतापर्यंत काही अंमलबजावणी झालेली नाहीये सर. आणि खूप जे ऑपरेटर आहेत त्यांचा मनमानी कारभार इथं चालू आहे. आज 500-1000 रुपये जी लवकर देते, पैसे जेवढे जास्त दिले तेवढे लवकर त्यांचं काम होईल सर. इथं मला सांगा, कर्मचारी पैसे घेतल्याशिवाय काम करत नाही, सवय कुणी लावली त्यांना? सर लोकांनीच त्यांना सवय लागली. मग हे योग्य आहे का पैसे देऊन काम करू? नाही, योग्य नाही. शासन त्यांना पगार देऊन ठेवलेला आहे कर्मचाऱ्याला. शासनाकडे कसं आहे, शेतकऱ्याचे काम करण्याकरता नोकरी ठेवलेलं आहे, तरी ते शेतकऱ्यांना देखील कुठल्याच प्रकारे कर्मचाऱ्याला 1 रुपया न देता काम करायला पाहिजे. मुख्यमंत्र्याला एकच आमचं आव्हान आहे की कर्मचारी तुम्ही, गव्हर्नमेंटचे कर्मचारी तुम्ही नीट व्यवस्थित सांभाळा, नसेल तर तीव्र आंदोलन या शब्दावर होणार. कुठलाही कर्मचारी तहसीलचे पैसे घेतल्याशिवाय का काम करीत नाही? शासन पगार देत नाही? शासन पगार देत नाही का? तुम्ही गव्हर्नमेंटला, जनतेला का त्रास देता? योजना केंद्रापासून राज्यापर्यंत येते, राज्यातले लोक असे तहसील कार्यालयाचे, कलेक्टरचे लोक असे संपूर्ण लोक जनतेला का त्रास देतात? अहमदपुरातली वास्तविक स्थिती तुम्ही बघताय. आवाज बहुजनांच्या न्यूजच्या माध्यमातून. काका काय सांगायचं आहे? बोला. काय मजूर लोकांना काही ते 3 वर्ष ते लिंक करणार कार्ड माणसाचं आधार कार्ड इथं राशन देणार, त्याच्यात नाव नाही म्हणतात मिशन मध्ये. आणि शेतकऱ्यांना पैसे देऊन लागले, मजुरांना काय देऊ?
3 वर्ष झालं मला एक मुलीचं नाव वाढवून टाका म्हणलं, टाकू ना बघा. लॉकडाऊन केव्हा झालंय त्या वर्षी तेव्हापासून माझं मुलीचं नाव टाकलं नाही, टाकलं नाही. टीचर म्हणते म्हणजे मिशन मध्ये नाही. काय करताय करून या तुम्ही काकाला बोलू द्या. काकाला काय काय म्हणणं आहे बघूया आपण. काय म्हणणं, ही लोक ही जनताची सांगते आहे. काही कांचं 2 वर्षाचं आहे, काही कांचं 2.5 वर्षाचं आहे, काही कांचं 1.5 वर्षाचं आहे, काही कांचं वर्षाचं आहे. त्याच्यानंतर मी आज 10 म्हणजे जून महिन्यामध्ये 10 तारखेला दिले. आजची तारीख किती आहे बघा. हां, आता तेव्हापासून मी इथं आहे. फक्त राशन कार्ड हे ते बनवायचं, माझं पैसे दिल्याशिवाय इथं कामं काहीच होत नाहीत. आणि मग पैसे द्यायचे आणि जनतेला जरी लाडकी बहीण योजना जर द्यायची आहे तर यांनी प्रत्येकाचं ज्या महिलेला द्यायचं आहे तिथं राशन आपलं आधार कार्ड आणि त्याच्यानंतर मतदान कार्ड जरी झालं तरी ठीक आहे. आणि बँकेचं पासबुक करून सनी द्या. बाकीचे कागदपत्राची ह्या लोकांची अंजानी करण्याची काय गरज आहे. आता ही लोक जी उपोषणाला बसलेत, ही लोक तुम्हाला सांगतो त्यांचा हक मागत आहेत. मग तसं तुम्ही जनतेला जर तुमची स्कीम जाहीर केली आहे तर तुम्ही जनता पण हकच मागायला. एकूणच जर पाहिलं तर राज्याचे मुख्यमंत्री यांनी माझी लाडकी बहीण योजना काढलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी या ठिकाणी योजनेचा लाभ घेण्यासाठी आलेत. काय त्यांच्या अडचणी आहेत हे बघूया आपण. काकू कुठून आलात? मी सिंगावच्या बाजूला मुळवण गाव आहे तिथून आलेली आहे. लाडक्या बहिणी योजनेसाठी माझं रेशन 2 महिने झालं बंद आहे. मी त्याच्यासाठी हेल्पटे करत आहे. असं नाही मुख्यमंत्री साहेब बघा, तुमच्या लाडक्या बहिणीची ही स्थिती आहे. कशासाठी काय अडचणी येत आहेत तहसील कार्यालयामध्ये आल्यानंतर? मला रेशन भेटलं नाही आणि रेशन तर टाकला पाहिजे लाडक्या बहिणी योजनेसाठी. इथले सगळे तुमचे भाऊ जे आहेत कर्मचारी भाऊ ते संपावर गेलेले आहेत. लेखणी बंद आंदोलन त्यांनी सुरू केलेलं आहे. काय सांगायचं आहे सरकारला? सरकारला म्हणण्यापेक्षा भावाला काय सांगायचं आहे? मुख्यमंत्री भावाला काय सांगायचं आहे? माझी एवढी तरतूद पूर्ण करा म्हणून सांगायचं आहे. माझी एवढी तरतूद पूर्ण करावी. मुख्यमंत्री भाऊ ऐकेल का हा सवाल माझा आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्हच्या माध्यमातून आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना आहे. कुठून आलात तुम्ही? वळवून आलात. इथं काय अडचणी आहेत? लाडक्या बहिणीसाठी हे करण्यासाठी पगार करण्यासाठी काम झाले तुमचं सगळं? काय अडचणी काय? राशन कार्ड बनवायला नाव नाही. मुख्यमंत्री भावाने तुम्हाला योजना मंजूर केल्या, परंतु इथं जे कर्मचारी भाऊ आहेत त्यांनी सुद्धा त्यांचं लेखणी बंद आंदोलन सुरू केलंय. काय सांगायचं याबद्दल मुख्यमंत्री भावाला? पूर्ण करा. काय आम्हाला किती वेळेस यावं इथं? आम्ही येऊन 10 भऱ्या आला, सतत बंद आहे. तिची काय पूर्ण मागणी आहे ते पूर्ण करावं आणि काहीतरी आम्हाला काहीतरी हे मागणीची हे करावं, लाभ भेटाव. आम्ही राशन कार्डासाठी 4-5 भऱ्या 4 वेळेस आला, तरी पण हे बंद आहे. काय तिची मागणी आहे ती इच्छा पूर्ण करावं तिची आणि आमचं काय ते देवावं. या सर्व लाईन मध्ये बसलेल्या तुम्ही भाऊ आणि बहीण बघत आहात. इकडे एक माझी मुस्लिम बहीण आहे, आपण त्यांच्याकडे सुद्धा जाऊया. कहाँ से आए आप? अहमदपुर से. किस वजह से आए? ओपन की वजह से. क्या हो रहा है इधर? काम हुआ है? नहीं हुआ, 1 महीना हुआ, फॉर्म अंदर है. दे रहे नहीं तो क्या करेंगे? कल आवा जाओ ऐसा कर रहे. सगळीकडे जर बघितलं तर नागरिकांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या बहिणींमध्ये ही मोठी अस्वस्थता निर्माण झालेली आहे. योजना जी आहे खरंच पोहोचविण्यासाठी आहे का फक्त या आश्वासनापुरतीच योजना आहे असं इथल्या नागरिकांमधून बोलताना ऐकायला मिळत आहे. कर्मचाऱ्यांचा होत असलेलं लेखणी बंद आंदोलन आणि शेतकऱ्याचा संघर्ष या दोघांमध्ये नेमकं काय होते पुढील भागात पाहणार आहोत. ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा ABN4 आवाज बहुजनांचा न्यूज करता कॅमेरामॅन मासूम शेख यांच्यासह शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत जय हिंद. आवाज बहुजनांचा.